विद्यापीठ स्तरीय आणि लातूर जिल्ह्याच्यासाठी आविष्कार ही जी स्पर्धा आज आयोजित केली गेलेली आहे ती दयानंद शिक्षण संस्थेला त्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि ह्या वर्षी जवळपास 300 एंट्री, मला खूप आनंद वाटतोय की आतापर्यंतच्या सगळ्या एंट्रीचं रेकॉर्ड तोडून 300 एंट्री याच्यामध्ये आलेल्या आहेत। त्यामुळं निश्चितपणे असं जाणवतं की विद्यार्थ्यांमध्ये नवीन काही करून दाखवण्याची इच्छा आणि मानसिकता आहे आणि तीच मानसिकता संस्थेची सुद्धा आहे। आम्ही काही दिवसापूर्वी एक बैठक घेतली होती आणि एक चांगलं अनुसंधान केंद्र त्या दयानंद शिक्षणच्या संस्थेच्या सगळ्या कॉलेजेसच्या वतीनं एका सेंट्रलाइज सिस्टीममध्ये आणून आणि जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये एक आमूलाग्र असा म्हणजे आपण ऑर्गनाइज करून बदल केला पाहिजे की ज्याच्यामुळं सायन्स रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, आर्ट्सचे रिलेटेड ज्या आहेत, ह्या सगळ्या एक म्हणजे काही विषय जे आहेत हे एकत्रित करून आपण शिकवण्याचा प्रयत्न ह्या पुढच्या काळात करणार आहोत। आणि खरी देशाची गरज ही आज नवीन रिसर्च प्रोजेक्टला आहे। आपण आउट ऑफ बॉक्स जाऊन थिंकिंग केली पाहिजे। ह्या मानसिकतेमध्ये संस्थेचे सर्व प्राचार्य, संस्थाचे सर्व पदाधिकारी सुद्धा याला पूर्णपणे पाठिंबा देत आहेत आणि निश्चितपणे यथार्थमध्ये आणून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत। आणि ह्या पुढच्या काळामध्ये दयानंद शिक्षण संस्था ज्यावेळेस आपला 75वा वर्ष साजरा करेल त्यावेळेस आम्ही निश्चित स्वरूपामध्ये समाजासाठी काय नवीन गोष्टी केल्या आहेत की ज्याच्यामुळं समाज आमूलाग्र असं बदल घडवून आणतोय। जीवनशैली त्यांची बदलली पाहिजे, आपल्या अवतीभोवतीचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत, ह्यासाठीचा प्रयत्न आमचा कायम राहील। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत लातूर जिल्हास्तरीय आविष्कार रिसर्च फेस्टिवल हा दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। नुकताच मी आविष्कार रिसर्च फेस्टिवलच्या प्रांगणामध्ये फेरी घेतली। बरेचसे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स ह्या दरम्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। मुख्य जी संकल्पना आहे ह्या आविष्कार रिसर्च फेस्टिवलची की विद्यार्थ्यांच्या माध्यमाने, विद्यार्थ्यांच्या क्रिटिकल थिंकिंगच्या माध्यमाने नाविन्यपूर्ण काही प्रयोग हे समाज उपयोगी आणि त्यांच्या आयडियाज त्यांना कल्पना देण्या आणि त्यांना एक प्रकारचं प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य हे झालं पाहिजे। आणि हे चांगल्या प्रकारचं आयोजन दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे पुढील भविष्यामध्ये हेच विद्यार्थी आता एक हे छोटेसे पुढे ते रिसर्चर होतील आणि त्याचं रूपांतर एक चांगल्या सायंटिस्टमध्ये आपण होईल ही आपण अपेक्षा करूया। आणि जी की आपल्या भारतासाठी, भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासासाठी जी अपेक्षा आहे ह्या आविष्कार रिसर्च फेस्टिवलच्या माध्यमाने ती साध्य होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आविष्कार कन्व्हेन्शनला या ठिकाणी लातूर डिस्ट्रिक्टमध्ये दयानंद वाणिज्य कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अरेंज करण्यात आलेलं आहे। तर हे आविष्कार बेसिकली आहे काय की नवीन विद्यार्थ्यांच्या मधील संशोधन गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पर्टिक्युलर कॉम्पिटिशन अरेंज केलेलं आहे। आणि आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये भरपूर सारे आयडियाज आहेत, पण ह्या आयडियाज विद्यार्थी पुढे पुटअप करायला घाबरतात। तर हे एक असं प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आणि त्याच्यानंतर विद्यापीठांनी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांनी, की ज्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी पुढे येऊन रिसर्च प्रोजेक्ट सादर करतात आणि ह्या प्रोजेक्ट्सला पुढे जाऊन पेटंट किंवा पुढे जाऊन आणखीन इंडस्ट्रीज स्टार्ट करण्यासाठी त्यांना फायदा होतो। विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना एक आणखीन प्रोत्साहन मिळतं। या दृष्टीने ह्या कन्व्हेन्शनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे चांगलं चालू आहे। रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
आणि दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आविष्कार 2026 आज इथे संपन्न होत आहे। जिल्हाभरातल्या महाविद्यालयातून 300 पेक्षा जास्त प्रवेशिका इथं आज आलेल्या आहेत आणि नवीन एज्युकेशन धोरणामध्ये, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये संशोधन आणि नवीन नवीन कल्पना, ज्यांना इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि रिसर्च असं आपण म्हणतो, तर त्या संदर्भामध्ये ही अतिशय महत्त्वाची अशी ॲक्टिव्हिटी आहे आणि विद्यार्थ्यांच्या एकूण चिकित्सक वृत्तीला प्रवृत्त करणारी, वाढ देणारी, त्यांच्याशी व्यवस्थितपणे त्यांच्या कलागुणांनाच नव्हे तर जे जागतिक स्तरावरती आपल्या संशोधनाचा दर्जा वाढवणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि यासाठी जे उपक्रम लागतात ते उपक्रम याद्वारे पूर्ण होतात। त्यामुळं मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये हा जो अभूतपूर्व प्रतिसाद आविष्कारासाठी मिळालेला आहे हे याचंच द्योतक आहे की अगदी विद्यार्थ्यांमध्ये, पदवी स्तराच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संशोधनाची जी आवड आहे ती खूप मोठ्या प्रमाणात। रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर येथे आज जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी विद्यापीठाचे मनस्वी आभार व्यक्त करतो की त्यांनी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाला या स्पर्धेच्या आयोजनासाठी संधी उपलब्ध करून दिली। या आयोजनासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष साहेब, त्यासोबतच सचिव साहेब, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य यांचं सर्वांचंच मोलाचं सहकार्य आहे। यांच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नव्हती। त्यांच्या मोटिवेशनमुळेच, त्यांच्या प्रोत्साहनामुळेच या स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। माय नेम इज मरवाड विद्या. आय एम फ्रॉम चन्नाबश्री फार्मसी कॉलेज, Latur. My topic name is revolutionizing novel herbal drug and synergistic effect on diabetes mellitus. Diabetes mellitus is common in all ages. तर आपण यासाठी लायपोझोम्स प्रिपेअर केले जे की रोज इन्सुलिन घ्यायची गरज नाही पडणार आणि ते सेफ आहेत, नेचर अफेक्टिव्ह. And then liposomes prepare from Bahunia racemosylin and custard apple leaves. ते फॉस्फोलिपिड आणि कोलेस्ट्रॉल पासून प्रिपेअर होतात जे की आपल्याला डेली म्हणजे इन्सुलिन घ्यायची गरज नाही पडणार आणि ते इन्सुलिन इन्क्रीज करते बॉडीमध्ये। Good afternoon everyone. My name is Vijay Arun Nakate. I am from Swami Vivekananda College of Pharmacy, Udgir. My topic name is bineural beats for healthy life. Our life, different types of bineural beats help in our life. Alpha, delta, gamma, different types of waves used in anxiety, depression, stress, insomnia. हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण वेव्स आपल्या डेली लाईफमध्ये यूज करू शकतो। जसं की इन्सोमनियामध्ये आपल्याला डेल्टा वेव्स यूज होतं, ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, डिफरंट प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत जे आपल्याला लाईफमध्ये इन्सोमनियासारखी डिसीज ट्रीट करण्यासाठी, पुन्हा डिप्रेशन, अँक्झायटी, अल्झायमर डिसीज हा मेमरी लॉस, अल्झायमर डिसीज आपल्या ह्युमनची मेमरी लॉस होते आफ्टर 16 इयर. तर हे गॅमा वेव्स आपण त्यामध्ये यूज करतो. हे फ्रिक्वेन्सी जर आपण 14 डेज डेली 20 मिनिट्स जर आपण लिसन केलं तर हा फ्रिक्वेन्सी आपल्याला अल्झायमर डिसीज क्युअर करण्यासाठी हेल्पफुल आहे. आणि ही बायन्युरल बीट्स फ्युचरमध्ये फ्युचर स्कोप खूप आहे. आता डिजिटल ड्रग म्हणून पण यूज करू शकतो. आता आपण फार्मास्युटिक्समध्ये आपण टॅबलेट कॅप्सूल प्रिपेअर करतो, त्यामध्ये 70% फार्माकॉलॉजिकल इफेक्ट आहे, पण 30% टॉक्सिक इफेक्ट पण आहे बॉडीवर. पण हे बायन्युरल बीट्स आहे त्याचा 100% इफेक्ट आहे. त्याच्यामध्ये एकही प्रकारचा टॉक्सिक इफेक्ट आपल्या बॉडीवर नाही. आणि हे आपल्या बॉडीचे न्यूरोट्रान्समिटर आहेत त्याला इन्हान्स करण्यासाठी हेल्पफुल आहे. आणि ग्रोथ हॉर्मोन, पिट्युटरी ग्लॅन्डला स्टिम्युलेट करणारे हे फ्रिक्वेन्सीज आहेत, जसे ग्रोथ हॉर्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, प्रोलॅक्टिन हॉर्मोन, हे सर्व ही फ्रिक्वेन्सी स्टिम्युलेट करतात. थँक्यू सो मच. नमस्कार, मी पूजा रिंगणकर, दयानंद विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि आविष्कारासाठी माझा टॉपिक आहे ट्रान्सजेंडर, द अनहेर्ड व्हॉइस ऑफ ह्युमॅनिटी. ट्रान्सजेंडर जो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाभारतपासून ते वेद पुराणापासून ज्याचा उल्लेख केला जात आहे. श्रीखंडी जो एक किन्नर असून राजा होता, पण आजचा ट्रान्सजेंडर किती सुशिक्षित असला तरी त्याला अनएम्प्लॉयमेंटला फेस करावं लागतं. एक ट्रान्सजेंडर असल्यामुळे समाजामध्ये त्याला बहिष्कृत नजरेनं पाहिलं जातं. त्याला एम्प्लॉयमेंटच्या, एज्युकेशनच्या आणि हेल्थ केअरसाठी खूपशे अडथळे फेस करावे लागतात.
त्या अडथळ्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्या अडथळ्यावर गव्हर्नमेंटला एक पॉलिसी लेवल, क्रिएटिव्हिटी लेवल सोल्युशन सजेस्ट करणं हे माझ्या रिसर्चचा हायपोथेसिस आहे. आय एम अज्युमिंग इंडिया ऑफ जनरल न्यूट्रल इंडिया वेर देर इज नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन द मेल, फिमेल अँड ट्रान्सजेंडर्स. ट्रान्सजेंडर्स जे की आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यांना ज्यांना ॲज अ ह्युमन बिंग कधी ट्रीटच केलं जात नाही. त्यांच्या राईट्ससाठी आणि त्यांच्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी स्टडी करणं हे आमच्या प्रोजेक्टचं उद्दिष्ट आहे. नमस्कार, मी दयानंद लॉ कॉलेजमधून अथर्व आगरकर, BLLB 5th इयरला. माझा आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशनसाठी टॉपिक होता सरोगेटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट. अशा ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीज लूपहोल शोधून क्रिएट करतात. जसं 2003 मध्ये ज्यावेळेस गुटखा बॅन केला होता, की असे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये निकोटीन आहे बॅन केलं, त्यासाठी मग कंपनीनं लूपहोल शोधला. निकोटीन सबस्टन्स सेपरेट करून त्यांनी असे प्रोडक्ट क्रिएट केले जे लिगली व्हॅलिड असतील आणि त्याचे सेल करू लागले. बट इनडायरेक्टली ते गुटख्याला प्रमोट करू लागले. मग वापस 2011 मध्ये जे रेग्युलेशन्स क्रिएट केले त्याच्यामध्ये मग त्यांनी रिस्ट्रिक्शन्स टाकले की तुम्ही अशी कुठलीच ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही जी दुसऱ्या प्रोडक्टला हिंट करू शकते. याच्यामध्ये त्यांनी लूपहोल असा शोधला. त्यांनी सेम दिसणार अजून एक प्रोडक्ट क्रिएट केलं. इलायची आणि पान मसाला हे शब्द काळ्या अक्षरात आहेत, म्हणजे दुसरं ज्ञात आहेत, ज्याच्यामुळे लोकांना कन्फ्युजन क्रिएट होतं आणि याला सरोगेटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात, ज्याच्या थ्रू कंपनी त्यांचे इलिगल प्रोडक्ट, बॅन प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज करतात.